बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिंदे गटात गेलेल्या 13 खासदारांचं वर्गीकरण मी 3 गटांमध्ये करतो. 3 गट. सगळ्यात पहिला गट ज्याचा पत्ता कट झालेला आहे ते 5 खासदार आणि त्यातलं विशेष नाव जर घ्यायचं झालं तर कृपाल तुमाने रामटेकचे खासदार. हा एक वेगळाच गट आहे. यांना काय भेटलं मला माहित नाही. तेल गेलं, तूप गेलं आणि धोपाटणं देखील यांना भेटलेलं नाहीये. दुसरा गट जो आहे तो आहे वेटिंग लिस्ट मधला. येतंय की काय, येतंय की काय. आता तुम्ही पहा ना, या वेटिंग लिस्ट मध्ये नाशिकचे हेमंत गोडसे आहेत. नाशिकच्या हेमंत गोडसेंचं झालंय कसं, तुम्ही आमची खासदारकी जाहीर करताय की मीच माझी खासदारकी जाहीर करू. काल चुकून शिंदे टोळीच्या एखाद्या कार्यालयाच्या बाहेर जाण्यापेक्षा त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाबाहेर येऊन शक्ती प्रदर्शन केलं. केमिकल लोचा झाला, मी कालच तुम्हाला सांगितलं. हा दुसरा गट आहे. नेमकं काय करावं काही सुचेना झालं या खासदारांना. आणि तिसरा गट असा आहे, म्हणजे सगळ्याच प्रकारची माणसं आहेत बरं का इथे. तिसरा गट असा आहे ज्याला त्याचं नाव आलंय पहिल्या 8 जणांच्या यादीमध्ये, पण उठता लात आणि बसता बुक्की खाता येतो. हे उठता लात बसता बुक्की. काल मी धैर्यशील मानेचं देखील पाहिलं, असा मान खाली घालून बिचारा उभा आहे. काय होणार या खासदारांचं बरं. हे स्वयंभू खासदार नाहीयेत. हे स्वयंभू नाहीत की चला मी कुठूनही उभा राहील, अपक्ष जरी उभा राहिलो तरी निवडून येईल, असे हे स्वयंभू खासदार नाही. यांना मान खाली घालूनच उभं राहणं आहे. तुम्हाला एक दुसरं आणि महत्वाचं उदाहरण देतो. याच्यामध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक. मला वाटतं संजय राऊत साहेब अतिशय योग्य म्हणाले होते, मांडलिकांना ते मागण्याचा अधिकार नसतो, हे मांडलिक असतात. असं संजय मंडलिक कालचाच त्यांचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल. मला वाटतं भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव कोणतरी पदाधिकारी आहेत, प्रदेश सचिव कोल्हापूरचे. या महेश जाधवांनी, नाव चुकत असेल तर तुम्ही दुरुस्त करा कमेंटमध्ये, पण मला वाटतं महेश जाधव असावेत. या महेश जाधवांनी यांना जागेवर सुनावलं. एखाद्या विद्यमान खासदाराला इतक्या खालच्या पातळीवर सुनावणं मी तरी आजतागायत पाहिलं नाही. आणि शिवसेनेत असताना कुणाची टाप नव्हती अशा प्रकारे एखाद्या खासदाराला बाजूला बसलेला असताना असं सुनवायची. काय म्हणतात हे महेश जाधव. हे जाधव म्हणतायत गेल्या 5 वर्षात तुम्ही आमचा फोन घेतलेला नाही. बघा बरं, रुबाबाची भाषा बघा. आणि हा भारतीय जनता पक्षाचा रुबाब आहे. पण कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामगिरी झाली पाहिजे. जे कोण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा सुचल नाही, कान पितळचं असता कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे. 2.5 वर्ष त्या पद्धतीनं तुम्ही आणि जरा बाजूला होतो, त्या काळामध्ये मित्रमंडळ कोण भेटले असतील, त्यांची कामं जरूर झाली असतील, पण फार ठळक कामं महिला झाली नाही. मी जाहीरपणाने कबूल करतो. आणि ज्यांनी निवडून दिलं त्यांची मी विकासात्मक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाडाचे काढाने दिवसाची रात्र करून दिलं, मला निवडून दिलं, त्यांना थोडं मदत करू शकत नाही. त्याबद्दल सगळ्यांची माफी या निमित्तानं मागतो. या पुढच्या काळामध्ये असा प्रकार होणार नाही याची ग्वाही या निमित्तानं देतो. म्हणजे लाचारी कशी असते, शेवटी लाचारी आहे. या ना त्या प्रकारे मला मतदान द्या, मी लाचार आहे, मी काहीही ऐकू शकतो तुमचं. तुम्ही गेल्या 5 वर्षात आमचा फोन उचलला नाही, आमची कामं झाली पाहिजेत. ही असते धमकावण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची. तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ पाहाल ना तेव्हा तुम्हाला कळेल मी नेमकं काय सांगतोय. आणि ज्या वेळेस यांना बोलायची संधी मिळते हे मान्य करतात. होय मी तुमची कामं करेन, होय तुम्ही मला निवडून दिलेलं आहे, मला माफ करा. इथपर्यंत संजय मंडलिक म्हणतायत मला माफ करा. मला नवल वाटतं शिवसेनेसारख्या पक्षातल्या एखाद्या खासदाराने अशा प्रकाराचं ते मंडलिकत्व पत्करावं. इतकी यांची दुर्दशा झाली. जर आज हे शिवसेनेत असते तर यांची अशी अवस्था झाली नसती. एकाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची टाप झाली नसती अशा प्रकारची वक्तव्य करण्याची, तेही खासदार बाजूला बसलेले असताना. इतकी दुर्दशा. ठीक आहे, शेवटी तिकिटासाठी काय पण तुम्ही ते अमरावतीत पाहिलं असाल, नवऱ्याचा पक्ष सोडू शकतात अमरावतीमध्ये, उद्या काहीही करू शकतात. हे अशा प्रकारचं वातावरण 19-20च्या फरकाने महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात आहे, जिथे जिथे या शिंदे टोळीला जागा सुटणार आहे.
बरं, हेही कन्फर्म नाही अजूनपर्यंत, त्याची कुठलीही पुष्टी अजून करता येत नाही की या जागा तुम्ही धनुष्यावर लढणार आहात की कमळावर लढणार आहात, हे देखील अजून माहीत नाही. कमळाचे गमछे घालून बसलेले असतात. संजय मंडलिकाच्या काळातलाही गमछा बघा तुम्ही, कमळाचे. मागे कमळ आहे, कुठेही धनुष्य नाही. मागे कमळ लावलेलं आहे आणि तिथे यांचा प्रचार चालू आहे, म्हणजे धनुष्य लावतच नाही आहेत. मग हे चोरून घेतलेलं निर्जीव धनुष्य, कारण त्याच्यामध्ये जीव तेव्हाच येणार ज्यावेळेस ते पुन्हा मूळ शिवसेनेकडे परत येणार. मूळ शिवसेनेकडे, ओरिजिनल शिवसेनेकडे. आपण ज्या वेळेस देवाची स्थापना करतो, घरामध्ये मूर्तीची स्थापना करतो, फक्त मूर्ती आणून उपयोग नसतो. मूर्ती आणता ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो, आपण त्याची प्राण प्रतिष्ठापना करतो. याचा अर्थ असा, ती निर्जीव मूर्ती असते. ज्या वेळेस तिची प्राण प्रतिष्ठापना होते त्याच्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवत्व येत असतं. अगदी तसंच मी तुम्हाला सांगतो, त्या धनुष्यामध्ये प्राण उरलेला नाहीये, धनुष्यातला प्राण गेलेला आहे. ज्यावेळेस ते पुन्हा मूळ शिवसेनेकडे परत येईल त्याच्यामध्ये आपला प्राण प्रतिष्ठापना करावी लागेल. कारण आज धनुष्य हे निर्जीव स्वरूपातलं आहे, हे लक्षात घ्या. धनुष्यात आपल्याला प्राण प्रतिष्ठापना करावी लागेल. हा विषय नव्हता, पण तरीही बोलण्याच्या ओघात हा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो. फक्त एकट्या धनुष्य तुम्हाला निवडणुका जिंकवू देऊ शकत नाही. ज्या धनुष्याला आपण देव्हाऱ्यात देवा समान पूजलं, बाळासाहेबांनी दिलेल्या धनुष्याला देवा समान पूजलं, त्या धनुष्यात आपल्याला प्राण प्रतिष्ठापना करावी लागेल. धनुष्याच्या मागे एक ठाकरे ब्रँड देखील लागतो. तो ठाकरे ब्रँड असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही निवडणुका जिंकू शकत नाहीत. अगदी ठाण्याचंच घ्या, ठाण्याची उमेदवारी जाहीर होत नाही, कल्याणची उमेदवारी जाहीर होत नाही. दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्ष दावेदारी ठोकतोय. तिसरी पालघरची जागा तर भारतीय जनता पक्षाने घेतल्यातच जमा आहे. एवढं सारं होत असताना विचार करा, ह्या तीनही जागा हे स्वतःला मूळ शिवसेना समजतात, म्हणजे भाड्याची शिवसेना मागून आणलेलीच आहे, नाव आहे, चिन्ह आहे, अधिकृत. या तीनही जागा शिवसेनेच्या कोट्यातल्या, एक भिवंडी लोकसभा सोडता या तीनही जागा शिवसेनेच्या कोट्यातल्या होत्या. अगदी खालची रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील, मुंबईतल्या जागा देखील, साऱ्याच्या साऱ्या जागांवर पाणी. स्वतःचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा, मी ठाण्यातनं येतो, दिवसभर 24 तास ठाण्यात पडलेले असतात. हे ठाण्याचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात 24 तास पडलेले असतात त्या जिल्ह्याची जागा ते जाहीर करू शकत नाही. जिल्ह्याची जागा सोडा, ठाणे लोकसभेची जागा सोडा, ते स्वतःच्या मुलाची लोकसभेची ती नावाची यादी जाहीर करू शकत नाहीत. इथपर्यंत यांची दयनीय अवस्था आली आहे. कर्माचा फेरा, कर्माची फळं. कर्म वसुलीला निघालंय आणि वसुलीला निघाल्यावर वशिले चालत नाहीत. एक काळ असतो, एक विशिष्ट काळ असतो, त्या विशिष्ट काळात तुमचं सगळं काही चालून जातं. 2.5 वर्ष खूप छान वाटलं असेल. आता खरी परिस्थिती आहे. 4 जून नंतर डोक्यावरचं ते मुख्यमंत्री पदाचं ते मुकुट टिकवून दाखवा. एकनाथ शिंदे साहेब, टिकवून दाखवा. तुम्ही टिकवून दाखवा, आम्हाला पाहायचंय, याची देही याची डोळा पाहायचंय. ते मुख्यमंत्री पदाचं मुकुट टिकवून दाखवा. आणि मुख्यमंत्री पदाचं मुकुट ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस ही गुळाच्या बाजूला असलेले मुंगळे असतील, शीत तोवर जमतील भूत. तुमच्याकडची ही शीत गेली ना, ही भूत कशी टिकतात ते पाहायचंय. आणि मग ज्या भूतांच्या जीवावर तुम्ही जो अत्याचार अन्याय केलात, सर्वसामान्य शिवसैनिकावर अत्याचार अन्याय केलात, तो शिवसैनिक ज्या वेळेस पेटून उठेल, ईर्षेला पेटेल, त्यावेळेस मात्र तुम्ही काय करणार याचं देखील आज आम्हाला सांगा. कारण आमच्यासारखे हजारो नाही लाखो जण आहेत ज्यांच्यावर अत्याचार झालाय, अन्याय झालाय. कायद्याचा वापर करून, कायदेशीर आणि कायद्याचा वापर करून, कायदे मोडून तोडून लावून आमच्यावर अन्याय अत्याचार झालाय. त्यावेळेस ज्यावेळेस शीत आणि भूत सगळं गेलेलं असेल त्यावेळेस काय? साधा विचार आहे. येतील ते दिवस फार जवळ आहेत, घोडा मैदान लांब नाहीये. ही अशी अवस्था जर तुमची ठाण्यामध्ये होत असेल, 39 त्या विधानसभेच्या आमदारांच्या घरात काय सनडा पसरला असेल त्याचा तुम्ही विचार करा. 39 आणि हे खासदार यांचं तर आत्ताच मरण दिसतंय. हे पडलेले आहेत जात्यामध्ये, सुपामध्ये ते आमदार आहेत, ते हळूहळू त्या जात्यात पडणार आणि सारेच्या सारे भरडून निघणार. हे असंच होणार होतं ज्यावेळेस तुमची साथ दिली गेली. आज तुम्ही विचार करा, मी कालही सांगितलं, कृपाल तुमाने जर उद्धव साहेबांची साथ सोडली नसती, उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहिले असते, आपल्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले असते, आज त्यांच्या गळ्यात ती उमेदवारीची माळ इमाने इतबारे घालण्यात आली असती. आपल्या जागा मागून घेणारे, हक्का
हक्काने मागून घेणारे, वेळ प्रसंगी जी जागा नसते ती देखील मागून घेणारे एकच असतात, ते असतात ठाकरे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी हे करू शकत नाही. जसं पालघरचं उदाहरण आहे, सांगलीचं पहा. मग कृपाल तुमाने सारख्या खासदाराने या गटात जाऊन काय मिळवलं? ज्यांच्या स्वतःच्या सुपुत्राची जागा दिल्लीतून अजून मंजूर नाही, यांची स्वतःला शिवसेना म्हणणाऱ्यांची यादी अजून दिल्लीत मंजूर होतीये. आणि मी तुम्हाला सांगितलं दुसरी यादी येणार देखील नाहीये. दुसऱ्या यादीच्या ऐवजी भाजपाच्या यादीत त्यांचं नाव जाऊ शकतं. इतकी घाणेरडी अवस्था जर ह्यांची होत असेल तर ह्यांच्या बाकीच्या खासदारांचं काय? मला सदाशिव मंडलिकचं जराही नवल वाटत नाही, कारण ह्यांनी ह्याची झलक, ती हुजरेगिरीची झलक त्यांनी अमित शहाच्या त्या कोल्हापूरच्या त्या मेळाव्याच्या वेळेसच दिली होती. ज्या प्रकारे घाणेरड्या पद्धतीने ते हिंदीतलं भाषण वाचणं चालू होतं, नंतर आयोजकांना सांगावं लागलं आपण मराठीत बोलू शकता. आयोजकांनी सांगितलं ती हिंदी ऐकून की या माणसाचं काही खरं नाही, ततरपतर झालेली आहे, इथला कंट्रोल सुटलेला आहे, त्यामुळे तुम्ही मराठीत वाचा किंवा मराठीत जे काही आहे ते बोला, जराही हिंदीची सक्ती नाही. अशी अवस्था घाणेरडी. भाजपा का कार्यकर्ताओं को संबोधित करने के लिए आए हुए देश के पोलादी पुरुष जिनको बोलते हैं, वो देश के गृह और सहकार मंत्री और कोल्हापुर के जमाई आदरणीय अमित भाई शाह जी व्यासपीठ पर विराजित हुए, कोल्हापुर महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर आदरणीय देवेंद्र जी फडणवीस सर, अभी जिन्होंने आपको संबोधित किया वो राज्यसभा के हमारे सहकारी धनंजय जी महाडिक, कोल्हापुर के पिछले पालक गार्डियन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटिल, व्यासपीठ पर सब जो दादाने हिंदीत चालू केल्यामुळे मी पण हिंदीत चालू केलं. सर गवळी पहा कुठे आहे? भावना गवळी तर गायब आहे. भावना गवळीचंच काय, इथे ठाण्यामध्ये एक व्यक्ती देखील गायब आहे. 2 दिवस बंगल्यामध्ये व्यक्ती नव्हती म्हणे. 2 दिवस बराचसा शोध लागलेला आहे. आता मला वाटतं शोध लागलाय कुठेतरी आहे, अमावस्या जवळ आहे, ते गावी असणार आहे. आदित्य साहेब अगदी बरोबर सांगतात काही गोष्टी, आणि त्यांनी अगदी बारीक निरीक्षण केलंय. कधी कधी व्यक्ती गायब होते, अमावस्या आली की ह्या सगळ्या गोष्टी आदित्य साहेबांना बरोबर माहिती आहेत. यांच्याकडे बारीक लक्ष असतं त्यांचं. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. या खासदारांवर जसे नाशिकचे गोडसे असतील, हे मंडलिक असतील, हे माने असतील, ह्या गवळी असतील, हेमंत पाटील असतील, हे सगळ्या खासदारांना आमची बारीक लक्ष आहे. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.